नमस्कार, पारिजात किचनमध्ये आज आपण रखरखत्या उन्हामध्ये पोटाला थंडावा देणारी दाटसर अशी थंडगार लस्सी कशी बनवायची हे बघणार आहोत। उन्हाळ्यामध्ये घरी असताना किंवा बाहेरून घरी आल्यावर थंडगार अशी दाटसर लस्सी जर आपल्याला प्यायला भेटली तर ती मज्जाच वेगळी। तर अगदी सोप्या पद्धतीने 10 मिनिटात तयार होणारी ही दाटसर लस्सी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। तर इथे मी लस्सी बनवण्यासाठी 1 कप दही घेतले। लस्सीसाठी शक्यतो दही घरी विरजण लावलेलंच घ्यावं, म्हणजे ते असं दाणेदार असतं आणि याची लस्सी खूप छान बनून तयार होते, अगदी दाणेदार अशी बनते। तर आता हे दही एका भांड्यामध्ये काढून घेऊ। तर लस्सीसाठी असंच घट्ट दही घ्यायचं, जास्त पातळ दही घेऊ नये, कारण आपण यामध्ये आईस क्यूब घालणार आहोत आणि त्यामुळे दही हे अगदी घट्टसरच घ्यायचं। या 1 कप दह्यामधलं 2 चमचे दही आपण बाजूला ठेवून द्यायचं, याचा वापर आपण नंतर करणार आहोत। आता यावेळीच दह्यामध्ये 5 ते 6 आईस क्यूब्स घालायचे, तसंच पाव कप यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत। तर पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता रवी किंवा व्हिस्क घेऊन आपण या पद्धतीने हे दही चांगलं फेटून घ्यायचं आहे। आपण दही मिक्सरमध्ये फिरवून नाही घेणार आहोत, कारण मिक्सरमध्ये फिरवल्यावर लस्सी राहत नाही, ती स्मूदी होते। तर त्याकरिता आपण याच पद्धतीने रवी किंवा व्हिस्कच्या मदतीने दही चांगलं फेटून घ्यायचं। दही फेटायला जास्त वेळ नाही लागत, 1 ते 2 मिनटं पुरेशी होतात। तर आता दही 1 ते 2 मिनटं फेटून घेतल्यावर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी। आधीच आपण पातळ दही घेतलं तर आईस क्यूब्समुळे काय होतं, तर दही अजून पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे दही घट्टसर घ्यावं। तर अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी याला आता आलेली आहे। यामध्ये आता आपण घालूयात थोडीशी वेलची पूड। वेलची पूड घातल्याने खूप मस्त असा स्वाद येतो लस्सीला। तुम्हाला नाही घालायची असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। आता दह्यामध्ये वेलची पूड घालून घेतल्यानंतर दही चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता यावेळी तुम्हाला दुसरा कुठला फ्लेवर घालायचा असेल, रोज सिरप घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। तर इथे आपली लस्सी बनवून तयार झाली आहे, आपण आता ती सर्व करूयात। तर तुम्ही इथे लस्सीची कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी दाणेदार अशी ही आपली लस्सी बनवून इथे तयार झाली आहे। उन्हाळ्यामध्ये लस्सी पिण्याचं खूप महत्त्व आहे। उन्हाळ्यामध्ये शरीराची लाहीलाही होत असताना अशी थंडगार लस्सी पिली की तृप्त व्हायला होतं, दिवसभराचा थकवा दूर होतो। तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने अशी ही झटपट बनवून तयार होणारी लस्सी जरूर ट्राय करा। आता वरून सर्व करताना यावर आपण ड्रायफ्रूट्सचे काप घालू शकतो। दुधावरची ताजी साय असते ती फेटून यावर घालू शकतो। तर इथे मी जे दही शिल्लक ठेवलं होतं ते मी 1 चमचा यावर घालून घेणार आहे। तर आजची ही झटपट मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होणारी रवाळ दाणेदार अशी थंडगार लस्सीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।